तर शेतकरी बांधवांनो, बाजारात सध्या एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. साखर आणि गुळाच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दर मात्र दबावत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोथिंबीरच्या एका जोडीचा आज किती भाव मिळतोय? तर कुठल्या बाजारात कोथिंबीर शेतकऱ्याला चांगला भाव देते आहे आणि कुठे मात्र अगदी कमी दरात विकावी लागत आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा आणि बरेचसे इतर काही हे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर बरेचसे लोक जे आहेत व्हिडिओ पाहतात पण एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला असं विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या दररोजच्या भावाची संबंधित महत्त्वाची माहिती घेऊन आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक, मागणी आणि बाजारानुसार दर यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका बाजारात मिळणारा भाव दुसऱ्या बाजारात मिळतच असं नाही. म्हणून आज आपण विशेष कोथिंबीरच्या दराकडे लक्ष देणार आहोत. तर मित्रांनो, 27 ऑगस्टच्या उपलब्ध बाजारानुसार कोथिंबीरच्या दरामध्ये बाजारानुसार मोठा फरक दिसतो. अकलूजमध्ये कोथिंबीरला साधारण 3 ते 5 प्रति नग दराची नोंद आहे. तर पुणे बाजारात 2 ते 6 प्रति नग अशी नोंद झाली आहे. तर सोलापूरमध्ये कोथिंबीरचा दर 100 ते 500 प्रति नग असा नोंदवला गेला. धाराशिवमध्ये 200 ते 500, छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 ते 800 प्रति नग नोंद आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कोथिंबीरचा भाव बाजारानुसार खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे. आता प्रश्न आहे, भाजीपाल्याचे दर काही ठिकाणी कमी का होत आहेत? यामागे मुख्य कारणे म्हणजे आवक आणि मागणी समजली जाते. एखाद्या बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात माल आला तर खरेदीदाराकडून मागणी त्या प्रमाणात नसेल तर दरावर दबाव येतो. विशेष भाजीपाल्यामध्ये हा परिणाम जास्त जाणवतो, कारण भाजीपाल्याची जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला माल लवकर बाजारात आणावा लागतो. आता कांद्याकडून पाहूया. तर 27 ऑगस्ट आकडेनुसार पहिल्यांदा अहिल्यानगरच्या कांद्याला 700 ते 4200 प्रति क्विंटल दर, पुण्यात 1000 ते 400-300 प्रति क्विंटल अशी नोंद आहे. तर लाल सगवलमध्ये कांद्याचा दर 1000 ते 4401 प्रति क्विंटल होता. म्हणजेच कांद्याच्या गुणवत्तेनुसार आणि बाजारानुसार दरात मोठा फरक आलेला आहे. तर टॅमॅटो उत्पादकांसाठी बाजाराची महत्त्वाची माहिती म्हणजे सोलापूरमध्ये टॅमॅटोचा दर 200 ते 1000 प्रति क्विंटल टन, तर पुण्यामध्ये 400 ते 1600, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 400 ते 700 प्रति क्विंटल विकला जात आहे. तर याचा अर्थ टॅमॅटो उत्पादकांनी एका बाजारात भाव पाहून निर्णय घ्यावा. तर आता साखरेकडे पाहूया. तर दुसरीकडे साखर आणि गुळाच्या बाजारातील दरांकडेही शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष आहे. साखर किंवा गुळाचे दर वाढले म्हणजे त्याचा थेट फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो असे नाही, कारण बाजारभाव, उत्पादन आणि खर्च, वाहतूक प्रक्रिया खर्च आणि बाजारातील मागणी यासारख्या अनेक गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या असतात. म्हणून फक्त एकाच वस्तूचा दर वाढला म्हणून संपूर्ण कृषी बाजारात तेजी आहे असं म्हणता येत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या बाजारभावातून एक गोष्ट लक्षात येते, माल बाजारात नेण्यापूर्वी बाजारभावाची माहिती घेणे खूप महत्त्वाचे आहे. विशेष कोथिंबीरसारख्या नावश आणि मालामध्ये बाजार निवडताना अंतर, वाहतूक खर्च आणि मिळणारा दर या तिन्ही गोष्टींचा विचार करा. कारण बाजारात दर जास्त दिसत असला तरी वाहतुकी आणि खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात किती पैसे राहतात हे महत्त्वाचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, साखर, गुळाच्या दरात वाढीची चर्चा असताना दुसरीकडे भाजीपाल्याच्या बाजारात मात्र अनेक ठिकाणी दर दबावत आहेत आणि कोथिंबीरच्या बाबतीत बाजारानुसार मोठा फरक पाहायला मिळतो. तुमच्या गावाजवळच्या बाजारात आज कोथिंबीर किती भाव मिळता आणि कमेंटमध्ये तुम्हाला जिल्ह्याचे बाजाराचे नाव आणि कोथिंबीरचा भाव नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे एक नाव लिहून जा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.